गावाच्या बाहेर गाडी उभी राहताच मी जागी झाले. त्यावेळी चांगला डोक्यावर दिवस आला होता. आम्ही खाली उतरून गावात जाण्यास निघालो. काय असेल ते असो, माझी पावले अगदी जड पडू लागली. उगीच उरात धडकी भरली आणि जीव अगदी कासावीस झाल्यासारखा झाला. गाडीच्या प्रवासाने तसे झाले असेल असे त्यावेळी मला वाटले. घराच्या जसजशी जवळ येऊ लागले तसतसे घरी जाऊ नये असे वाटू लागले आणि समोर घर दिसू लागताच माझ्या छातीत धस्स झाले. दारात बऱ्याच मंडळींचा घोळका जमला होता. तो घोळका पाहून काकांनाही आश्चर्य वाटले. घराच्या जवळ येताच मोठमोठ्याने रडण्याचा आवाज मला ऐकू आला. मी जड पावलाने तशीच धावत पुढे गेले. मी घरात शिरताच दारातील मंडळी बाजूला होऊन त्यांनी मला वाट दिली. बाबा डोक्यावर हात धरून खाली मान घालून बसले होते. आजूबाजूला शेजारची परिचित मंडळी बसली होती. मला पाहताच बाबा एकदम मथे म्हणून जोऱ्याने ओरडले आणि टाहो फोडून रडू लागले. मी तशीच आत गेले. आई माझ घरात बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होती. मला पाहताच ती अगदी भयंकर आवाजाने ओरडून म्हणाली, मथे मथे काय झालं ग हे? मी एकदम जाऊन आईच्या गळ्याला मिठी मारली आणि मीही रडू लागले. मी का रडत होते हे माझे मलाच कळत नव्हते. मी रडत रडत आईला विचारले, आई काय झालं ग? माझ्या शब्दासरशी आईला रडण्याचा मोठा उमाळा आला. ती काळीच फुटेपर्यंत रडू लागली. मी काय झालं म्हणून पुन्हा पुन्हा विचारित होते आणि ती उत्तर देण्याचा प्रयत्न करीत पुन्हा पुन्हा टाहो फोडीत होती. तशाच त्या रडण्यातून एकदम हंबरडा फोडून ती म्हणाली, पोरी तुझं कपाळ फुटलं. मी आईच्या गळ्याचा हात सोडला आणि दूर उभी राहिले. आई पुन्हा ओरडून म्हणाली, पोरी तुझं कुंकू गेलं, मंगळसूत्र तुटलं. मी मटकन खाली बसले. आईचा तो दुःखावेग पाहून माझी आतडी तटातट तुटू लागली. आई रडते म्हणून मी रडत होते, पण आता माझे रडणे थांबले. मला रडण्याचा हुंदका येईना. बाजूला जमलेला बायकांचा घोळका माझ्याकडे टक लावून पाहत होता. माझी दृष्टी कुठेच नव्हती. मला काहीच दिसत नव्हते, तरी माझ्या डोळ्यांसमोर काळोखी आली नव्हती. सर्व काही दिसत असून माझी दृष्टी शून्य झाली होती. मी जमिनीवर अंग टाकले आणि तशीच पडून राहिले. आई मोठमोठ्याने हंबरडा फोडीत होती. आजूबाजूच्या बायकाही उगीच सुस्कारे सोडित होत्या. बाहेर पुरुष मंडळीतही कुजबूज सुरू होती. पण ह्या कोणत्याही गोष्टीचा माझ्या मनावर काहीच परिणाम होत नव्हता. आई एवढ्या मोठमोठ्याने रडते आणि मला रडू का येत नाही हाच मला प्रश्न पडला होता. इतक्यात एक बाई बोलली, काय बाई भयंकर प्रसंग. ही 12 वर्षाची पोर, पुढचं उभं आयुष्य कसं निघावं. मेला नवरा नव्हे, पूर्वजन्मीचा वैरी होता. ह्या जन्मी नवरा होऊन आला आणि असा दावा साधला. काय म्हाताऱ्यांशी कधी कुणाची लग्न झाली नाहीत, पण जिथं बळीच घ्यायचा तिथं कसला म्हातारा आणि कसला तरणा. काय झाले ते आता माझ्या लक्षात आले. एकूण मी विधवा झाले. म्हणूनच आई रडते आहे. आई कोणासाठी रडते आहे, कशासाठी रडते आहे? कुणीतरी मेले म्हणून की मी विधवा झाले म्हणून? मेलेल्यासाठीच रडत असेल असे म्हणावे तर तिने त्यांना पुरतेपणी पाहिले सुद्धा नव्हते. माया लोभ दूरच राहो, पण नुसती तोंडोळख सुद्धा नव्हती. गावातले कुणी अनोळखी माणूस मेले किंवा असे साधारण तोंडोळखीचे माणूस मेले तर कुठे आई रडत नव्हती ती? आताचे तिचे रडणे मी विधवा झाले म्हणून का? मी विधवा झाले म्हणजे काय झाले? मी आहे तशीच आहे. माझ्यात काही फरक झाला नाही. हातापायाने नाकाडोळ्याने आहे तशी शाबूत आहे. मग मी विधवा झाले म्हणजे काय झाले? आईच्या शेजारी बसलेल्या बायका रडत होत्या त्या खोट्या रडत होत्या हे मला अगदी स्पष्ट कळत होते. आईचे रडणे मात्र खोटे नव्हते. आई रडते म्हणून थोड्या वेळापूर्वी मीही रडत होते. पण आता का रडावे हे माझे मला समजेना. जिथे लाभ नाही, लोभ नाही, दया नाही, माया नाही, प्रेमाचा एक टिपूसभरही ओलावा नाही, नुसती तोंडओळख सुद्धा नाही, अशा एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मी का रडावे? रडायचे नाही म्हणून मी रडत नव्हते असे नाही. मला रडण्याचा उमाळाच येत नव्हता. शेजारणीसारखे खोटे रडू आणणे मला लाजिरवाणे वाटले. मी उठून बसले आणि सगळीकडे पाहू लागले. मी उठून बसलेली पाहताच आईला पुन्हा दुःखाचा उमाळा आला आणि मोठमोठ्याने हंबरडा फोडून ती रडू लागली. झालं गेलं आता परत काय येतं, उगी उगी असं म्हणून आजूबाजूच्या बायका तिचे सांत्वन करू पाहत होत्या. माझे डोळे मात्र अगदी कोरडे ठणठणीत होते.
माझ्या मागे उभी असलेली एक बाई म्हणाली, काय तरी बाई दुष्ट कार्टी, निर्दयपणाची कमाल झाली. डोळ्यात एक टिपूस सुद्धा नाही. कशी घट्टासारखी बसली आहे पहा. त्या बाईचा मला राग आला, पण तिच्या बोलण्याची लाज वाटली नाही. आगी वाचून कड नाही आणि माये वाचून रड नाही, अशी जी म्हण मी ऐकत असे ती मला त्यावेळी आठवली. सहवास नाही, नुसते पाहिले सुद्धा नाही, तिथे माया कुठली? आणि मायेशिवाय रडे तरी कसे यावे? मी स्तंभित होऊन नुसती बसले होते. इतक्यात एक वृद्ध विधवाबाई पुढे आली आणि माझ्या हाताला धरून तिने मला परसदारी नेले. तिने आपल्या हाताने माझे कुंकू पुसले, माझे मंगळसूत्र तोडून टाकले आणि न्हाणीघरात नेऊन मला थंड पाण्याने आंघोळ घातली. दिलेली साडी नेसून मी परत माझघरात येऊन दगडासारखी भिंतीला टेकून स्वस्थ बसले. तितक्यात आई ही आंघोळ करून आली आणि माझघराच्या दुसऱ्या बाजूला एक चटई टाकून हुंदके देत आडवी झाली. जमलेली मंडळी हळूहळू जाऊ लागली. आता मी कुंकू लावायचे नाही हे माझ्या ध्यानी आले. का लावायचे नाही? लहानपणापासून मी कुंकू लावित नव्हते का? मग आजच का लावायचे नाही? मला असे वाटले की घरात जावे, कुंकवाचा करंडा घेऊन यावा आणि कुंकू लावावे. कुंकू लावल्याशिवाय स्नान केल्यासारखे मला वाटेना. पण आईचे शब्द आठवले, पोरी, तुझं कुंकू गेलं, मंगळसूत्र तुटलं. आता ह्यापुढे कुंकू लावायचे नाही. कधी कधी म्हणून सुद्धा कुंकू लावायचे नाही, असा त्या शब्दाचा अर्थ होता का? मंगळसूत्र तोडल्याचे मला काहीच वाटले नाही. गळ्यात जे 2 पोत होते त्यातला एक गेला काय आणि राहिला काय, मला दोन्ही सारखीच होती. पण मी कुंकू का लावायचे नाही? कुणाला हा प्रश्न विचारू? 2 प्रहरी बनीच्या आईने आपल्या घरून जेवण करून आणून आम्हाला वाढले. आईला एक घासभर सुद्धा अन्न गेले नाही. रडून रडून तिचा घसा अगदी कोरडा पडला होता. अन्न तोंडाशी नेताच तिला ओकारी येऊ लागली. मी अगदी रोजच्यासारखी जरी नाही तरी चांगली जेवले. बाबा आणि काका आधीच जेवले होते. जेवण होताच आई चटईवर जाऊन पडली. मीही तशीच भिंतीशी टेकून स्वस्थ बसले होते. बाबा आणि काका काहीच न बोलता बाहेर स्वस्थ बसले होते. कुणीच काही बोलत नाहीसे पाहून काकांनी बोलायला सुरुवात केली. ते बाबांना म्हणाले, आजच मी यावं आणि हा प्रसंग यावा ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. इतक्या लवकर पोरीवर असं आभाळ कोसळेल असं मला वाटलं नव्हतं. आता झाल्या गोष्टीला उपाय नाही. तुम्ही स्वतःच असं डोकं धरून बसू लागला तर त्या बायकांनी काय करावं? तुम्ही विद्वान आहात, शास्त्र पुराणं तुम्ही वाचली आहेत, लोकांना ऐकवली आहेत. तुम्हीच जर असे धीर सोडू लागलात तर अशिक्षित माणसांनी काय करावं? प्रसंगी दुःखितांना धीर देण्याचा अधिकार तुमचा आहे. अगदी खोल आवाजात बाबा म्हणाले, माझाच जिथं धीर सुटला आहे तिथं दुसऱ्यांना मी धीर कुठला देऊ? मुलीला मंगळ होता म्हणून चांगलं मंगळाचं स्थळ पाहून दिलं. वयाकडे सुद्धा पाहिलं नाही त्यांच्या. अखेरीस हा परिणाम झाला. कसली शास्त्र आणि कसली विद्वत्ता. या साऱ्या शास्त्रांवरचा माझा विश्वास पार उडाला. काका म्हणाले, हे नुसतं स्मशान वैराग्य आहे. मी बोलतो आहे त्याचा राग मानू नका. शास्त्रावरचा तुमचा विश्वास उडाला नाही. शास्त्रावरच्या या खुळ्या विश्वासामुळं तुम्ही उघड्या डोळ्यांनी मुलीला खाईत लोटलं आणि शास्त्रावरल्या विश्वासाला यापुढेही कवटाळून मुलीच्या पुढल्या आयुष्याचं मात्र मातेरं कराल. एक दीर्घ निश्वास टाकून बाबा म्हणाले, आता मातेरं ती काय व्हायचं राहिलं आहे? काका म्हणाले, असं का म्हणता? सारी 12 वर्षाची मुलगी, उभं आयुष्य अजून तिच्या पुढे आहे. या आयुष्यावर दैवानं घाला घातला असला तरी तो दूर सारून पुढलं आयुष्य सार्थकी लावण्याचा उपाय तिला दाखवून दिला पाहिजे. आता नुसती नावे ठेवण्याचे दिवस राहिले नाहीत. अमक्यानं अमकं केलं, तमक्यानं तमुक केलं, अशा नुसत्या कुचाळा केल्याने दैवाचा घाला दूर होत नाही. प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. प्रसंगाला तोंड देण्याचं धैर्य आणि ताकद मुलीच्या अंगी आणली पाहिजे. काय प्रसंग आला आहे ह्याची त्या बिचारीला तर कल्पना सुद्धा नसेल. तिला असं अंधारात ठेवून चालणार नाही. तिच्या ताकदीची तिलाच पारख करता येईल अशा प्रकारचं शिक्षण तिला दिलं पाहिजे. मुलीला शिक्षण द्यायचं म्हटलं की तुम्ही जुन्या काळची माणसं नाकं मुरडता. एक वेळ मुलाच्या शिक्षणाची आबाळ झालेली पत्करेल, पण मुलीच्या शिक्षणाची खबरदारी आधी घेतली पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहता येईल इतकी ताकद तिच्या अंगी आली पाहिजे, तरच पुढलं आयुष्य तिला अब्रुनिशी काढता येईल. आता ह्या तुमच्या मुलीची स्थिती पहा. तिच्या सासरची माणसं इतकी खट्याळ आहेत की असल्या स्थितीत त्या घरी 1 महिना सुद्धा काढणं तिला कठीण जाईल.
तुमची ही परिस्थिती अशी नाही की तुम्ही मुलीला जन्मभर पोसाल. दुःखाचा भार हलका करण्यासाठी नुसतं डोक्यावर हात ठेवून बसून चालणार नाही. ह्या क्षणापासून पुढल्या उद्योगाला लागलं पाहिजे. मुलीचं लग्न झालंच नव्हतं असं समजा. कसलं ते लग्न? नुसती लग्नाची शपथ झाली. एकमेकांची पुरती तोंड ओळख सुद्धा झाली नाही. गेलेल्या माणसांना नावे काय ठेवायची म्हणा, पण असले हे अविचार पाहिले की अंगाचा कसा भडका होतो. बाबा खाली मान घालून नुसते मुळूमुळू रडत होते. पडल्या जागेवरूनच आई काकांचे सर्व भाषण लक्षपूर्वक ऐकत होती. बाबा काही बोलत नाही असे पाहून काकाही स्वस्थ बसले. कुणीच काही बोलत नव्हते. भर दिवसा भयान रात्रीची कळा आली होती. त्या अवकळेमुळे माझ्या अंगावर शहारे आले. मी दचकून घाबरून उठले आणि आईजवळ जाऊन बसले. मी जवळ येताच मोठ्या कष्टाने आईही उठून बसली. तिने माझ्या तोंडाकडे पाहिले आणि माझ्या फटफटीत कपाळाकडे तिची नजर जाताच ती पुन्हा हंबरडा फोडून रडू लागली. काका घाबरून आत आले आणि दाराजवळ उभे राहिले. काकांना पाहताच आई उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागली, पण पायात जीव न राहिल्यामुळे ती पुन्हा कोलमडून खाली पडली. आईची ही स्थिती पाहून काका म्हणाले, काही उठण्याचं कारण नाही. मी कुणी परका नाही. तिला जशी तुम्ही बहीण म्हणून मानलं तसाच मलाही आपला भाऊच समजा. तिच्या तोंडच्या गोष्टी ऐकून मी मोठ्या उल्हासानं तुम्हा उभयतांचा परिचय व्हावा म्हणून आलो, तो ह्या अशा वेळी येऊन पोहोचलो. आता असं रडून काय होणार? तुम्हीच रडू लागलात तर त्या मुलीनं कोणाच्या तोंडाकडे पाहावं? डोळे पुसा, दुःख विसरा आणि त्या मुलीला धीर द्या. आता गावातली माणसं दुखवट्यासाठी म्हणून येतील आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट उकरून काढतील आणि त्यामुळं समाधानाऐवजी मनस्ताप मात्र अधिक वाढेल. कुणी कितीही आठवणी काढल्या तरी दुःखाचा उमाळा येऊ देऊ नका. आपल्यावर काय दुःख कोसळलं आहे ह्याची जाणीव ज्या मुलीला नाही, त्या मुलीच्या मनाला तुमच्या रडण्यानं काय भयंकर वेदना होतील ते ध्यानात घ्या. काकांचे हे शब्द ऐकून आईने डोळे पुसले. मग काका माझ्याकडे वळून म्हणाले, मथू उठ, त्या आतल्या खोलीत जाऊन बैस आणि कुणी माणसं आली तरी मुळीच बाहेर येऊ नकोस. वहिनी, तुम्हीही ध्यानात ठेवा, कुणी काही बोललं तरी हुंदका म्हणून येऊ द्यायचा नाही. मी खोलीत जाऊन आडवी झाले आणि काका बाहेर गेले. त्यांनी बाबांना कसलीशी पोथी काढायला सांगितली आणि कसल्याशा भाष्यावर ते बाबांशी चर्चा करीत बसले. एकामागून एक गावची मंडळी दुखवट्यासाठी येऊ लागली. लोक येऊन बसताच बाबांनी त्यांच्याकडे वळून बोलण्याचा प्रयत्न करावा आणि काकांनी भाष्य विचारण्याचा आरंभ करून त्यांचे बोलणे बंद पाडावे असे चालले होते. आलेली मंडळी कंटाळून एकामागून एक निघून गेली. बायकांचे मात्र तसे झाले नाही. बायकांनी जो त्रास द्यायचा तो दिलाच. सांत्वनाच्या नावाखाली जितके म्हणून घालून पाडून बोलून घेता येणे शक्य होते तितकी संधी प्रत्येकीने साधून घेतली. स्वतःच्या दुःखापेक्षाही टोमणे ऐकण्याचीच दुःखे आईला जास्त झाली. खोलीत बसल्यामुळे मी मात्र ह्या सर्व संकटातून अनायासे सुटले होते. पुन्हा पुन्हा मला वाईट वाटत असे एका गोष्टीचे, सारे जण दुःखाने चूर होऊन गेले होते, पण माझ्या मनाला दुःखाचा लवलेशही शिवला नाही. आईच्या दुःखाशी समरस होण्याचा मी पुष्कळ वेळा प्रयत्न करून पाहिला, पण तो साधला नाही. माझा मलाच राग येऊ लागला. हे असे का व्हावे याचे निदान मला ठरवता येईना. मुलीचे लग्न झाले यामुळे आईला सौख्य झाले होते. 1 वर्षाच्या आत तिला वैधव्य आले. ते वैधव्य जरी अनपेक्षित नव्हते तरी अपेक्षेपेक्षा पुष्कळच लवकर आले, म्हणून आईच्या मनाला धक्का बसला. तिला दुःख झाले. माझे लग्न झाले एवढे नुसते मला कळले होते. नुसते लग्न होण्यापेक्षा जास्त आता लग्न झाल्याचा कोणताच अनुभव मला आला नव्हता. एवढेच नव्हे तर ज्यांच्याशी माझे लग्न झाले त्यांना मी पुरतेपणी पाहिलेही नव्हते. त्यामुळेच मला दुःख झाले नाही की काय? रात्री काका माझ्या खोलीच्या दाराशी येऊन बसले आणि म्हणाले, मथू, मनात काही ठेवू नकोस. जे काही वाटत असेल ते स्पष्टपणे मला सांगून टाक, तेवढंच दुःख हलकं होईल. मी म्हटले, काका, मला दुःखच झालं नाही तर हलकं कसलं व्हायचं? मी आले त्यावेळी आई रडत होती म्हणून मला क्षणभर उमाळा आला. त्यानंतर माझं रडत थांबलं. त्यानंतर आतापर्यंत मी डोळ्यातून एकही टीप टाकलं नाही की हुंदका दिला नाही. काका म्हणाले, ठीक आहे, असंच कर. तू रडलीस तर तुझ्या आईचं दुःख वाढेल. तिच्या दुःखाची तुला कल्पना करता येणार नाही. हे दुःख केवढं मोठं आहे ह्याची जाणीव तुला आज होणार नाही. ज्यावेळी तुला समज येईल, बाहेरच्या जगाशी झगडावं लागेल,
त्यावेळी आज तुझ्या आईच्या डोळ्यातून पडत आहेत त्यापेक्षा 100 पट टिपं तुझ्या डोळ्यातून पडतील. दुःखाचा प्रत्यक्ष चटका बसल्याशिवाय रडत बसावं लागेल. आज तुला काहीच कळत नाही हेच ठीक आहे. काका तसेच उठून बाहेर गेले. मीही पडल्या जागी झोपी गेले. झोप येता येता बाहेर बाबा आणि काका काहीतरी बोलत आहेत असे साधारणपणे ऐकू येत होते. पण डोळ्यावर झोपेची झापड असल्यामुळे ते काय बोलत होते ते ध्यानात राहिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जागी झालो तरी घरावरची कालचीच अवकळा कायम होती. कुणीच कुणाशी काहीच बोलत नव्हते. जिकडे तिकडे कसे सामसूम वाटत होते. स्तब्धतेमुळेच मला भीती वाटू लागली. आईच्या जवळ जावे तर ती पुन्हा रडू लागेल अशी शंका येई. आई अंग धुवून घरात आली अशी संधी साधून मी स्नान करून घेतले. नित्याच्या सवयीप्रमाणे कुंकवाच्या करंड्याकडे हात गेला. लावू न लावू अशी शंका मनात आली. पुन्हा पुन्हा वाटे मी कुंकू लावावे, पण आईचे ते शब्द आठवले की पुन्हा हात मागे यावा. मी घोटाळून तशीच उभी राहिले होते. काका माझ्या मागे केव्हा येऊन उभे राहिले ते मला कळले नाही. त्यांनी माझ्या नावाने हाक मारताच मी दचकून बाजूला झाले. काका म्हणाले, मथू बाळ, तो करंडा तुला आता कायमचा अंतरला. आता यापुढं त्या कोनाड्याकडे जाऊ सुद्धा नकोस. मी मान खाली घातली आणि काही न बोलता खोलीत जाऊन बसले. काका त्याच दिवशी निघून आपल्या गावी जाणार होते, पण बाबांनी आग्रह करून त्यांना ठेवून घेतले. बाबा म्हणाले, तुमच्या शब्दांनी तर मी उभा राहतो आहे. एवढे 11 दिवस तरी तुम्ही जाऊ नका. काका म्हणाले, जो प्रसंग इथं आहे तो तिकडेही आहे. तिची स्थिती काय झाली असेल ह्या काळजीनं मला चैन पडत नाही. मन दोहोकडे ओढतं आहे. कुठं जावं आणि कुठं राहावं हेच मला निश्चित करता येत नाही. बाबा म्हणाले, ताई समजूतदार आहेत. त्या आपल्या मनाचं समाधान कसंही करून घेतील. आम्ही मूर्ख आहोत, अज्ञान आहोत, निराधार आहोत. गावातली लोकं आम्हाला छळण्यासाठी टपून बसली आहेत. तुम्ही होता म्हणून कालचा दिवस निभावला. दुखवट्याच्या नावाखाली हे लोक मला फाड फाडून खातील. मी सर्वस्वी अपराधी आहे. माझ्या मूर्खपणामुळं मी पुरीच्या गाठीला वैधव्य बांधलं हे मला कळतं आहे. पण हीच गोष्ट दुसऱ्यानं सांगितली म्हणजे हृदयाला घरे पडतात. कुणी भेटायला येतील ह्याची त्यामुळंच भीती वाटते. एवढ्यासाठीच दया करा आणि आम्हाला टाकून जाऊ नका. काकांचे डोळे ओले झालेले मला दिसले. ते म्हणाले, बरं आहे, आज तसं एक पत्र लिहून टाकतो. तुम्ही ज्यावेळी परवानगी द्याल त्याच वेळी मी इथून जाईन. मग तर झालं ना. काकांना आमच्या घरी जेवायचे नसल्यामुळे ते गोपाळ भटजींच्या घरी जेवायला जात असत. ते जेवायला गेले म्हणजे घरात एकटे राहणे आम्हाला मोठे कठीण जाई. मला आईची भीती वाटे, आईला बाबांची भीती वाटे आणि बाबांना आम्हा दोघींची भीती वाटे. एकमेकांशी चोरासारखी झालो होतो. काका जेवून आल्यावर आमची ही स्थिती मी त्यांना सांगितली. त्यांनी बाबांना बोलावून कसली तरी पोथी काढण्यास सांगितले. बाबा म्हणाले, गरुड पुराण काढू का? ह्या दिवसात गरुड पुराण वाचावं असं आहे. काकांनी उत्तर दिले, गरुड पुराण राहू दे. मी ते पुष्कळ वेळा ऐकलं आहे. महाभारत असलं तर तेवढं भीष्मपर्व ऐकायची माझी फार इच्छा आहे. बाबांनी महाभारताची पोथी काढली आणि भीष्मपर्व वाचण्यास सुरुवात केली. वाचण्याची बैठक माझघरात ठेवली होती. दुपारी दुखवट्यासाठी येणाऱ्या मंडळींची येरझार सुरू झाली. पुराण सुरू असल्यामुळे कुणालाच काही बोलता आले नाही. पुराणाच्या जागीच आई बसलेली असल्यामुळे आलेल्या बायकांचा आज तिलाही त्रास झाला नाही. रोज नित्य नियमाने महाभारताचे वाचन सुरू होते. रोज दुखवट्यासाठी म्हणून पुरुष बायका मंडळी येत असे आणि काही न बोलता त्यांना निराश होऊन परत जावे लागत असे. 4-2 दिवसात मंडळी येण्याचे बंद झाले. पुराण मात्र नित्य सुरू होते. महाभारत हा बाबांच्या अत्यंत आवडीचा विषय होता आणि काकांसारखे श्रोते मिळाल्यामुळे पुराण सांगण्याचा त्यांना उल्हास येत असे. त्या उल्हासामुळे ते आपले दुःख विसरले आणि आईही पुष्कळच लक्षपूर्वक पुराण श्रवण करू लागली. आलेल्या प्रसंगाबद्दल कुणाच्या तोंडून एक अवाक्षरही निघू नये ह्याची काका खबरदारी घेत होते. त्यामुळे ह्या प्रसंगाने खचून गेलेली माझी आई लवकरच सावरली. पुराणाखेरीज जो इतर वेळ जात असे त्यावेळी काका निरनिराळी शास्त्रवचने बाबांना विचारून ती टिपून ठेवीत असत. अशा प्रकारे काका असेपर्यंतचा वेळ सारखा उद्योगात गेला. आल्या प्रसंगाचा विचार करण्यापेक्षा काकांनी केलेल्या चर्चेचाच मी जास्त विचार करू लागले.
आई ही हळूहळू माझ्याशी न दचकता बोलू लागली. मीही नित्याप्रमाणे हळूहळू आईच्या कामाला हातभार लावू लागले. 12व्या दिवशी बाबांचा निरोप घेऊन काका जायला निघाले त्यावेळी बाबांचे हृदय अगदी भरून आले. त्यांनी काकांना कडकडून घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या. काका म्हणाले, आहे हाच क्रम चालू ठेवा. शिवाय मथुचं संस्कृत शिक्षण थांबलं आहे, ते पुन्हा सुरू करा. कुणाची भीडभाड धरू नका. काही दिवस लोक नावं ठेवतील, पण तुम्ही त्यांची मुहूर्त ठेवीत नाही असं दिसल्यावर आपोआप टीका बंद पडेल. मी तिकडे आमच्या गावी मथुला संस्कृत शिकवण्याचा उपक्रम सुरू ठेवला होता. तिथं तिची बरीच प्रगती झाली आहे. तसं सोडून द्याल तर ती शिकलेलं विसरून जाईल. ह्यावेळी तिला सदोदित तुमच्या सानिध्य ठेवा. संस्कृत शिकवून तिला उत्तम तरबेज करायचं हे एकच ध्येय मनात बाळगा. उद्या तुमच्याप्रमाणेच तिला व्यासपीठावर बसून पुराण सांगता आलं पाहिजे एवढं शिक्षण तिला द्या. ह्यात यत्किंचितही हयगय करू नका अशी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. सर्वांचा निरोप घेऊन काका निघून गेले तेव्हा मात्र मला जिकडे तिकडे अंधार पडल्यासारखे वाटले. आई देखील पहिल्या दिवसाप्रमाणे चटई टाकून रडत पडली. बाबाही डोक्यावर हात ठेवून ओटीवर स्वस्थ बसून राहिले. घरात पुन्हा जिकडे तिकडे भयान वाटू लागले. मी मनाचा हिय्या केला. बाबांच्या समोर आले आणि विचारले, पुराण सांगायचं ना? बाबा क्षणभर माझ्याकडे वेड्यासारखे पाहत राहिले. मी पुन्हा विचारले, पुराण सांगायचं ना? बाबा एकदम दचकले आणि गहिवरून म्हणाले, पोरी, हे तुझं पांढरं फटफटीत कपाळ. हे पांढरं फटफटीत कपाळ पाहण्यापेक्षा माझे डोळे फुटले असते तरी बरं झालं असतं. केविलवाण्या मुद्रेने उच्चारलेले ते बाबांचे उद्गार ऐकून माझा धीर सुटला. रडे अगदी माझ्या ओठाशी आले. पण ह्या वेळेपर्यंत न रडलेली मी जर ह्याच क्षणी रडू लागले तर घरात सर्व कल्लोळ माजेल. ही कल्पना मनात येऊन मी दात ओठ खाऊन आलेला हुंदका गिळून टाकला आणि म्हणाले, काकांनी जाताना काय सांगितलं आहे? बावरल्यासारखे करून बाबा म्हणाले, खरं आहे, खरं आहे. त्या पुण्यात्माचा शब्द मोडीन तर मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. बाबा तसेच उठले आणि पोथी घेऊन बसले. मी समई नेऊन चौरंगाशी ठेवली आणि पुराणाला सुरुवात झाली. पुराण सुरू होताच चटईवर अंग टाकून पडलेली आईही उठून बसली. शून्य मुद्रेने ती पुराण ऐकत होती. पण पुराणाचा विषय तिच्या लक्षात येत होता की काय ह्याची मला शंकाच होती. पुराण संपले. पोथी गुंडाळून बाबा बाहेर गेले. तरीही आई अगदी दगडासारखी स्वस्थ बसली होती. मी आईचा बिछाणा घातला आणि ती उठत नाहीसे पाहून तिच्याजवळ गेले आणि हळूच तिच्या कानाशी लागून म्हणाले, आई, आता निजायचं ना? आई एकदम दचकून कावऱ्या बावऱ्या मुद्रेने इकडे तिकडे पाहत उठली आणि बिछाण्यावर जाऊन पडली. मीही दुसरा बिछाणा न घालता तिच्याजवळ जाऊन तिच्या पांघरुणात शिरले. मी जवळ आलेली पाहताच आईने मला इतक्या जोराने कडकडून मिठी मारली की मला श्वासोच्छवास सुद्धा करता येईना. गहिवराने दाटलेल्या शब्दांनी ती म्हणाली, पोरी, आता तुझं कसं होणार? आम्ही चांडाळांनी तुझ्या हातानं तुझं कुंकू पुसून टाकलं. दैवाला कसला दोष द्यायचा? जसं व्हायचं तसं झालं असतं आणि मग हा प्रसंग आला असता तर तितकं दुःख झालं नसतं. म्हातारपणामुळे काही त्यांना मरण आलं नाही. ह्या प्लेगानं तरणीताठी माणसं सुद्धा पटापट मरत आहेत. त्यातलाच हा एक घाला. तरीही मनाला वाटतं की अपराध आमचाच. काका इतकं परोपरीने सांगत होते, पण माझी कुठली समजूत पटायला? 12 वर्षाची पोर विधवा. अहवपणा म्हणजे काय हे जिला पुरतेपणी कळलं नाही तिच्या कपाळी हे वैधव्य. पोरी, आता पुढे तुझं होणार तरी कसं? सासरची माणसं तशा प्रकारची, माहेर हे असं मोडकं तोडकं. आता पुढं तुझं कसं होणार? आई पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. त्यासरशी मलाही रडे कोसळले. आम्ही दोघीही घटकाभर फुलून फुलून रडत होतो. आसवात आसवे मिसळली जात होती. हुंदक्यांना हुंदक्यांची साथ मिळत होती. धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके एका आवाजात पडत होते. अजूनही ती आठवण येताच मला नकळत हुंदका येतो. जगाशी टक्कर देताना आज जरी मी निगरगट्ट बनले आहे तरी आईच्या त्या निस्सीम दुःखाच्या आठवणीने आजही माझ्या सर्वांगाला थरकाप सुटतो. आकाशातली कुऱ्हाड माझ्या मस्तकात पडली तरीही मी डगमगले नव्हते. दुःखाचे दुःख मला जाणवले नव्हते. पण सुखाच्या आशेने अधीर झालेल्या माझ्या आईच्या दुःखाची 2च आसवे
माझ्या गालावर पडताच माझ्या हृदयाने ठाव सोडला. आईच्या त्या रडण्याची आठवण झाली म्हणजे अजूनही एक प्रकारचा आनंद होतो. मातेच्या निस्सीम प्रेमाचा तो अश्रुबिंदू दुःखाच्या अंधकारात हिऱ्यासारखा चमकत असलेला अजूनही माझ्या नजरेसमोर दिसत असतो. ते दोन हृदयांचे अश्रुमिलन गंगा यमुनेच्या संगमासारखे पवित्र होते. त्यात विकाराची छाया नव्हती, विचाराचा तापही नव्हता. दोन हृदयांना झालेला वज्राघाताचा तो पाझरलेला प्रतिध्वनी होता. इतके दिवसपर्यंत डोळ्यातून एक टिपूसही गळले नाही. त्याचे आजच्या आसवांनी सार्थक झाले असे मला वाटले. दररोज झोपी जाताना अंतःकरणात उसळणाऱ्या दुःखाच्या लहरीचा, कल्पनेच्या तरंगाचा आज मागमूसही राहिला नव्हता. आम्ही दोघेही रडत होतो. निर्मळ, सोज्वळ, सात्विक रडे रडत होतो. त्या रडण्याच्या मुळाशी दुःखाची भावना नव्हती. त्या रडण्याच्या सात्विक आनंदात परस्परांच्या गळ्यावर गळा टाकून आम्ही झोपी गेलो. त्या झोपेत रोजच्याप्रमाणे भीतीप्रद स्वप्नांचा मला संपर्कही झाला नाही. केवळ दुःखाच्या गाढ आनंदाची ती गाढ झोप होती.